साहित्य उत्सव. नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण हरी. कला आणि साहित्य क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकणारा आपला साहित्य उत्सव परिवार आपल्या कर्तृत्वाची कार्याची 2 वर्ष पूर्ण करतोय. 22 मे 2020 रोजी आपल्या सगळ्यांच्या प्रबळ इच्छेतून आपण या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. आज 22 मे 2022 आपण 2 वर्षाचा टप्पा गाठला सुद्धा. याचं श्रेय तमाम कलावंतांना, तंत्रज्ञांना, वाचकांना आणि रसिक श्रोत्यांना, आणि समर्पण मात्र चिरंतर भगवंताला, ज्या भगवंताच्या नामस्मरणानं साहित्य उत्सव परिवाराची सकाळ उजळते आणि मंगलमय होते. आज वर्धापन दिन साजरा करताना सुद्धा त्या ईश्वराशी आपल्याला एकरूप व्हायचंय, मानवी जीवन अधिक समृद्ध व्हावं म्हणून. त्यासाठीच संतांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवायची. या महाराष्ट्रात मानवानं प्रामाणिकतेनं जीवन जगावं, मानवी जीवन सक्षम आणि समर्थ व्हावं म्हणून संतांनी अतुलनीय अशी शिकवण दिली. नामस्मरणानं आणि संकीर्तनानं त्याची सुरुवात केली संत नामदेवांनी. म्हणूनच खास संत नामदेवांचा एक अभंग घेऊन साहित्य उत्सव परिवाराची निवेदिका, अभ्यासिका आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून गेले 2 वर्ष कार्य करणारी आणि या कार्याला खऱ्या अर्थानं कर्तृत्वात बदलवणारी रेश्मा मोरे सुंदरसं निरूपण आपल्या पुढ्यात ठेवणार आहे. नामदेवांचा अभंग, रेश्मा मोरेचा सुमधुर आवाज आणि साहित्य उत्सव परिवाराचा प्लॅटफॉर्म हा तर दुग्ध, शर्करा आणि केशर योग, वर्धापन दिनाला 4 चांद लावेल, एक मिठास निर्माण करेल आणि प्रत्येकाच्या अंतरंगात हा गोडवा कायम घोळत राहील. चला तर मग सुरुवात करूया या सुश्राव्य अभंगाच्या तितक्याच सुमधुर आणि अमृततुल्य निरूपणाला रेश्मा मोरे यांच्यासोबत, खास वर्धापन विशेष निरूपणातून. रामकृष्ण हरी. अशा या प्रभातीच्या प्रसन्न वेळी राम या शब्दाच्या उच्चाराने सृष्टीतील पावित्र्याचं दर्शन होतं. कृष्ण या शब्दाने चैतन्य सळसळतं, तर हरी या शब्दोच्चाराने भक्तीचा रस अंतःकरणात भरून येतो. ही शब्दांची जादू असते. हे शब्द केवळ लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी नाहीत, तर खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आणि समजलेल्या गोष्टीला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच तर साहित्य, मग ते कुठल्याही काळातलं असू देत, कुठल्याही क्षेत्रातलं असू देत, शब्दांशिवाय पूर्णत्वाला जाणारच नाही. आणि हे ओळखूनच की काय, संतांनी सुद्धा आपल्या अभंगांमधून, आपल्या ओव्यांमधून, भारुडांमधून, कीर्तनांमधून अशा जादुई शब्दांची बरसात सातत्याने भक्तांवर केली आहे. या शब्दांतूनच त्यांना खूप काही सुचवायचं असतं. नवा रस्ता दाखवायचा असतो, नवी दिशा दाखवायची असते, नवं विश्व उलगडून भक्तांच्या पुढ्यात ठेवायचं असतं. संतांचा उल्लेख झाला की आपली महाराष्ट्राची भूमी त्या बाबतीत श्रीमंत आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, आणि ते खरंही आहे. देशात जेव्हा परकीय आक्रमणं झाली, अध्यात्म धोक्यात आलं, संस्कृती कोसळते की काय अशी भीती निर्माण झाली, त्यावेळी देशाच्या पश्चिम भागात म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात शैव आणि वैष्णवांनी एकत्र येऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी जी संतांची मांदियाळी जमवली, त्यातूनच तर भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली, उभ्या हिंदुस्थानभर फिरली. या संप्रदायाची रुजवात करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत शिरोमणी नामदेव महाराज, भारुडातून हा संप्रदाय जनमानसात उतरवणारे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, या संप्रदायाला विवेकवादाची
विज्ञानवादाची जोड देणारे जगद्गुरू तुकाराम महाराज, ही सगळी संत मंडळी आणि त्यांच्यासोबत असलेला प्रचंड भक्तगण यांच्यामुळेच तर हे अध्यात्म टिकू शकलं, हा धर्म शाबूत राहिला, या संस्कृतीचं अस्तित्व आपण वाचवू शकलो. संत नामदेव महाराजांनी तर महाराष्ट्राच्या भूमीत कार्य करता करता ज्ञानियांच्या सल्ल्याने थेट उत्तरेतलं पंजाब गाठलं. तिथे परकीयांचं आक्रमण होत असलेल्या शीख धर्मात सुद्धा त्यांनी आपले विचार पेरले, त्यात चैतन्य निर्माण केलं. त्यांच्या गुरुग्रंथातल्या वचनांमध्ये आपली वचनं घातली आणि अधिक परिपक्व समृद्ध असा समाज निर्माण होईल, संस्कृतीच्या रक्षणासाठी तयार होईल, याकरता प्रयत्न केले. गुरुग्रंथ साहेबा या त्यांच्या ग्रंथामध्ये संत नामदेव महाराजांनी रचलेले 62 अभंग नामदेव की मुखबानी या नावाने स्वीकारले गेले आहेत, समाविष्ट केले गेले आहेत. नामदेव गाथा तर घरोघरी वाचली जाते, गायली जाते, मोठ्या आवडीने भक्तिभावाने ऐकली जाते. त्यातल्या अनेक अभंगांचं नियमित पठण केलं जातं. हे सगळे अभंग नुसते ऐकायचे का? पाठ करायचे का? त्यांचं नियमित पठण करायचं का? की मग फक्त एक श्रोता म्हणून या अभंगांचं श्रवण करायचं? खरं तर या पलीकडे जाऊन त्या अभंगांमध्ये दडलेला विवेक, विचार, तत्वज्ञान समजून घेतलं तर त्या संतांनी रचलेल्या अभंगाचं सार्थक होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थक तर नक्कीच होईल. आता संत नामदेव महाराजांनी रचलेला हा अभंग बघा. अभंग लोकप्रिय आहे, सर्वश्रुत आहे. हरिपाठ करताना या अभंगाचं पठण केलं जातं. आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी विधान पांडुरंग. बघा किती सुंदर शब्दरचना आहे. इतका मधुर अभंग आहे की नुसते शब्द जरी कानांवर पडले तरी कानांना गोडवा देऊन जातात. आणि या अभंगाचा जर आपण अर्थ समजून घेतला तर लक्षात येतं की आयुष्याला एक नवा विचार देणारा, छोट्या छोट्या गोष्टींमधून महानतेपर्यंत पोहोचता येतं हे पटवून देणारा आणि मोक्ष कुठे आहे हे सांगणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेच्या पावलावर पाऊल ठेवणारा हा अभंग. संत नामदेवांनी व्यक्तिमत्व विकासाचा एक अनमोल असा ठेवा या अभंगातून आपल्या पुढे ठेवला आहे. आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू यांच्यामधला कालावधी म्हणजे आयुष्य. पण माणसाचं आयुष्य हे फक्त एवढंच असतं का? कितीतरी सुखदुःखाच्या प्रसंगांनी, विविध रंगांनी, विविध छटांनी भरलेलं असतं ना हे आयुष्य. पण आपल्याला हे मिळतं कसं? प्राप्त कसं होतं? खरं तर ईश्वराने 84 लक्ष जीवयोनीतून प्रवास करून आलेला जीव माणूस म्हणून या पृथ्वीवर पाठवला. त्याला त्याचं कार्यही नेमून दिलं. पण माणूस अनेक मोहांना बळी पडतो. मला हे हवं, मला ते हवं, हे मी मिळवणारच, असं सतत कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावत असतो. क्षणभंगूर दुःखांनी, जे दुःख कधी ना कधीतरी संपणारं असतं, ही वेळ बदलणार आहे, हे दिवसही जाणार आहेत, हे समजत असूनही त्या दुःखांनी माणूस हताश होतो. माझं काहीही नाही हे ठाऊक असतानाही माझं माझं करत राहतो आणि ज्याच्यासाठी त्याचा जन्म झाला आहे, जे कार्य ईश्वराने त्याच्यावर सोपवलं आहे, तेच विसरून जातो आणि भलताच मार्ग स्वीकारतो. या मनुष्याला सावध करताना, त्याला त्याचं स्थान दाखवून देताना किंवा तो भानावर यावा यासाठी त्याला गदागदा हलवताना संत नामदेव संकीर्तनाचा आधार घेतात आणि आपल्या मधुर अभंगवाणीतून हा जागर अखंडपणे पुढे नेतात. ते जाणीव करून देतात माणसाला की तुला कल्पना करता येणार नाही असं आयुष्य, असं जीवन, असं माणूस पण
त्या हरीने तुला बहाल केलं आहे, ज्याचा तू दास होणं गरजेचं आहे. कारण इथे आलेला प्रत्येक जण स्वतःला मालक समजायला लागतो. ही सृष्टी माझी, इथली संपत्ती माझी, हे घरदार माझं, ही माणसं माझी, हे नातलग माझे, सगळं माझं. अशी ताबा घेण्याची भावना त्याच्या ठायी निर्माण होते. तेव्हा तू कसलाही मालक नाहीस, तू फक्त हरीचा दास आहेस. आणि तुला कल्पनेपलीकडचं सुंदर आयुष्य त्या भगवंताने, त्या हरीने बहाल केलं आहे. त्या सौंदर्याचा उपभोग घेता घेता तू हरीच्या चरणी लीन हो. त्याचं कार्य पुढे ने, कारण त्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. हे माणसाला भानावर आणण्यासाठीचं महत्त्वाचं गणित नामदेव उकलून दाखवतात. खरं तर सगळ्याच अभंगांमधून त्यांनी जाणीवेचा हा जागर अखंडपणे चालवलेला, परंतु या अभंगातून त्यांनी कमालच केली आहे. कारण तू असं केलंस तरच भगवंत तुला त्याच्या चरणी स्थान देणार आहे, म्हणजेच अभय देणार आहे, आत्मबल प्रदान करणार आहे, शक्ती प्रदान करणार आहे, दुःखांवर विजय मिळवण्यासाठीचं प्रचंड मानसिक बळ देणार आहे, तुझ्यातला विवेक अखंडपणे जागा ठेवणार आहे, कर्म करतानाचा निरपेक्ष भाव तुझ्या ठायी वसवणार आहे. पण हे सगळं होण्यासाठी तू हरिचरणी लीन होण्याचा समर्पण भाव जपणं गरजेचं आहे. तेव्हाच ही ईश्वरी शक्ती तुझ्या अंतःकरणात बहाल होऊ शकते, तुला प्राप्त होऊ शकते. हे ते आवर्जून सांगतात. आणि हे सगळं करण्यासाठी, हरीचं नाम घेण्यासाठी तुला कल्पनेची बाधा होऊ नये अशी अपेक्षाही संत नामदेव व्यक्त करतात. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा, कल्पना करणं चुकीचं नाही आहे, पण त्या कल्पनेची बाधा होता कामा नये असं संत नामदेव सांगतात. केलेली कल्पना सत्यात उतरवता आली पाहिजे. आज आपण यंत्रयुगात जगतो आहोत. मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर्स ही सगळी यंत्र आपल्या हाताशी आहेत, ज्यामुळे आपलं जगणं अधिक सुखकर, अधिक सोपं झालं आहे. पण हे कशामुळे? त्या शास्त्रज्ञांनी, त्या शोधकर्त्यांनी मनात आधी तशी कल्पना केली आणि फक्त कल्पना करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतला. त्यामुळे हे सुखासीन आयुष्य आज आपण जगतो आहोत. आपण अनेक पुस्तकं वाचतो, वेगवेगळ्या कथा ऐकतो, विविध कार्यक्रम पाहतो. हे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात कारण विचारवंतांनी ते विचार मांडलेत. लेखकांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी मनात आधी तशी सुंदर विश्वाची, विचारी समाजाची कल्पना केली आणि ही कल्पना त्यांनी शब्दांच्या रूपाने कागदावर उतरवली, जी आज आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्यामुळेच समाज घडतोय. संतांनी सुद्धा कल्पना केल्या. संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणजे हे संपूर्ण जग विष्णुमय व्हायला हवं. प्रत्येकाला फक्त हरीच्या नामाचा ध्यास लागायला हवा, हरिनामाचा छंद लागायला हवा. पण आज सर्वत्र माणसं फक्त कल्पनेचंच जीणं जगतायत. भविष्यासाठीची स्वप्न बघतात, पण स्वप्नांना प्रयत्नांची जोड नाही. मला हे मिळवायचंय अशी अपेक्षा मनात ठेवतात, पण ते मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करण्याची तयारी नाही. इतरांचं यश बघितलं की मनात हेवा दाटून येतो, पण स्वतः यशस्वी होण्यासाठी मी माझं कर्तृत्व सिद्ध करायला हवं, ही इच्छाशक्तीच मनात नाही. अशी माणसं कधीही मोठी होत नाहीत. ही फक्त कल्पनेत जगणारी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत, त्यांची यशोगाथा होत नाहीत. ही माणसं फक्त
जर तरच्या शक्यतांमध्ये अडकलेली असतात. जर माझ्याकडे हे असतं तर मी तसं केलं असतं, जर माझ्याकडे ते असतं तर मी असं केलं असतं. पण माझ्याकडे आत्ता जे आहे त्यातून मी माझं जग उभं करेन, ही इच्छाशक्ती मात्र कुणातच दिसत नाही. प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा, हा प्रश्न समोर असतोच. खरं तर प्याल्यात पाणी आहे, तो अर्धा रिकामा आहे ह्याचीच खंत करीत बरीचशी मंडळी बसलेली असतात. पण प्याला अर्धा भरलेला आहे हे समाधानाचं जिणं मात्र फार थोड्या लोकांना जमतं. आणि हे समाधानाचं जिणं जगता आलं तरच आपण संतपदापर्यंत पोहोचू शकतो. आणि संतपदाला पोहोचलो की त्या भगवंताचा आश्रय, त्याचं अभय आपल्याला मिळतं, त्याचं संरक्षण आपल्याला प्राप्त होतं. किती सुंदर कल्पना. वास्तवाचं भान येण्यासाठी, जर तरच्या शक्यतांपासून दूर होण्यासाठी, माझ्याकडे काय आहे किंवा काय नाही आहे, मला काय मिळेल किंवा नाही मिळेल, पण माझ्याकडे जे आहे त्याचा आनंद मानून, ते जीवनात स्वीकारून, त्या संधीचं मला योग्य सोनं करता येईल का, असा प्रश्न स्वतःला विचारून त्या पद्धतीने प्रयत्न करण्याची प्रेरणा संत नामदेव आपल्याला देतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. इथे नामदेव थेट माणसाच्या वर्मावरच घाव घालतायत. माणसाकडे जेव्हा विद्वत्ता असते, संपत्ती असते, शक्ती असते, सत्ता असते, त्यावेळी कळत नकळत त्याच्या मनात अहंकार डोकावत असतो. आणि हा अहंकार माणसातलं माणूसपणच संपवून टाकतो. एकदा का त्याच्यातलं हे माणूसपण संपलं की मग तो अक्षरशः पशु होऊन जातो. पशुसारखाच वागायला लागतो. माणसाला असलेल्या षड्रिपूंपैकी म्हणजेच 6 शत्रूंपैकी एक अत्यंत महत्त्वाचा हा शत्रू आहे अहंकार. या अहंकारामुळे त्याची उंची कमी होते, त्याची पत घसरते, नैतिकताच उरत नाही त्याच्यात. एखादं काम जर पूर्ण झालं तर ते मी केलं, फक्त माझ्यामुळेच ते शक्य झालं, असं श्रेय घेण्याची धडपड प्रत्येकाचीच सुरू असते. आणि मग प्रत्येकालाच स्वतःकडे श्रेय घ्यायचं असतं आणि हे श्रेय घेण्यासाठी मग सुरू होते जीवघेणी स्पर्धा. माणूस स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी इतरांना ढकलून पुढे जातो. किंवा जर दुसरं कुणाचं तरी कौतुक होत असेल तर ते माणसाला सहसा पाहवत नाही. दुसरा कुणीतरी जर यशस्वी होत असेल तर त्याला हा मागे खेचतो. स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी माणूस काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुठल्याही पातळीवर जाऊन तो वागू शकतो. खून, मारामारी, भांडण, तंटे ह्या बातम्या ऐकत असतो आपण नेहमी. हे सगळं माणसाला मनाच्या शत्रूवर विजय मिळवता न आल्यामुळे हे होतं. मनाचे शत्रू काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार. जास्तीत जास्त पैसा कमावण्यासाठी माणूस नाही ते मार्ग स्वीकारतो. सत्तेसाठीही तो हपापलेला असतो आणि त्यामुळेच तो लोभी बनतो. त्याला जर कोणी महत्त्व दिलं नाही, त्याला मोठेपणा दिला नाही, त्याचा मान सन्मान केला नाही किंवा त्याला कोणी विचारलंच नाही तर तो क्रोधित होतो. आणि जर मिळालेल्या यशामध्ये दुसरा कोणीतरी वाटेकरी होत असेल किंवा त्याचंच जास्त कौतुक होत असेल, श्रेय त्याला मिळत असेल तर हा त्याचा मत्सर करायला लागतो. आणि मग स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी स्वतःची खोटी प्रतिष्ठा निर्माण करतो, म्हणजेच दांभिक होतो. असे अनेक दुर्गुण माणसाला चिकटतात. पण या सगळ्याच्या मुळाशी असतो अहंभाव, मीपणा. हा मीपणा
माणसाला आतून इतका पोखरून टाकतो की मी म्हणेल तीच पूर्व दिशा, माझाच शब्द सगळ्यांनी प्रमाण मानला पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. एखादा जर धनवान असेल, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, मग ज्याच्याकडे तो नाही आहे त्याच्याकडे बघून हा स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो. मी किती कमावतो, माझ्यात किती ताकद आहे. किंवा एखादा जर शक्तिशाली असेल तर तो शक्तीचं प्रदर्शन करतो. असलेल्या शक्तीचा दुरुपयोग करून जे दुर्बल आहेत त्यांच्यावर हक्क गाजवू पाहतो. असा हा माणूस. पण हा अहंभाव त्यागणं आणि मी जे काही सत्कार्य करतो आहे ते त्या भगवंताने माझ्याकडून करून घेतलंय, हा प्रांजळ विचार मनामध्ये आणणं म्हणजे समर्पण. आता आज इथे या व्यासपीठावरून मी निरूपण करते, पण हे मी कसं करते? त्याने मला तशी संधी उपलब्ध करून दिली, त्या भगवंताने. हे व्यासपीठ त्याने माझ्यासाठी खुलं केलं. हा अभ्यास करण्याची आंतरिक प्रेरणा त्याने मला दिली. मी अभ्यास करू शकेन अशी वातावरण निर्मिती त्याने केली. मला त्याने मार्ग दाखवला आणि म्हणून हे शक्य झालं. हे मी केलं नाही, त्याने हे माझ्याकडून करवून घेतलं. हेच प्रत्येक बाबतीत. म्हणजे आपण कुठलंही काम करत असू, कुठलाही व्यवसाय करत असू. एखादा वकील आहे, त्याने एक महत्त्वाची केस जिंकली आहे, किंवा एखादा डॉक्टर आहे, त्याने एका क्रिटिकल पेशंटला बरं केलं आहे. असं कुठलंही काम असू देत, काहीही आपण केलेलं असू देत, त्याने हे केलं. वकिलाने केस जिंकली, डॉक्टरने पेशंटला बरं केलं. त्याने हे केलं कारण त्याच्याकडे ते कौशल्य आहे, त्याच्याकडे ती बुद्धिमत्ता आहे जी त्या भगवंताने त्याला बहाल केली आहे आणि म्हणून तो हे करू शकलाय. हे जर आपल्याला कळलं, ही भावना आपल्यामध्ये रुजली, तर आपण हा अहंभाव त्यागू शकतो. आणि हे सगळं काही भगवंताला समर्पित केलं, कुठलंही कर्म निष्काम वृत्तीने केलं, तर कर्मयोगाच्या सिद्धांताला आपण पुरेपूर उतरतो आणि समृद्धीकडे, एका उज्ज्वल जीवनाकडे आपली वाटचाल सुरू होते. म्हणून हरीचा दास होण्यासाठी, विष्णूचा दास होण्यासाठी अहंभाव त्यागणं गरजेचं आहे, हे नामदेव अगदी ठासून सांगतात. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी विधान पांडुरंग. हे सुंदर मानवी जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी, अधिक परिपूर्ण होण्यासाठी अहंकाराचा त्याग करणं, कल्पनेतलं जगणं त्यागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सांगता सांगताच नामदेव थेट पोहोचतात पांडुरंगाच्या भजनापर्यंत, अर्थात नामस्मरणापर्यंत. परमेश्वराला लीन होणं, सारं कार्य, कर्म, भक्ती त्याला समर्पित करणं म्हणजे त्याचा अखंड गजर करणं, त्याचं नामस्मरण करणं. हे आम्हाला जमलं की आमच्या मनातली सारी किलमिष, विष संपून जातं आणि एका क्षणी आम्ही त्या पांडुरंगाशी, त्या भगवंताशी तादात्म्य पावतो. उरतं फक्त मांगल्याचं सुंदर देणं, जे आमच्या हृदयस्थ चिरकाळ टिकू शकतं. आमच्या मुखावाटे अहंभावनेचे शब्द निघू नयेत. आमच्या मुखावाटे नकारात्मकता बाहेर पडू नये. आमच्या मुखावाटे इतरांविषयीचं किलमिष निघू नये. इतरांना दूषणं देणं बंद व्हावं. हे सारे दुर्गुण आमच्या मुखावाटे बाहेर पडू नयेत, यासाठी आमच्या मुखी त्या पांडुरंगाचं नाम असणं गरजेचं आहे. आणि या पांडुरंगाचं नाम सदैव घेणाऱ्यांसाठी नामा कल्याणाची प्रार्थना करतो. कारण कल्याण हे आमच्या कृतीतून, आमच्या वाणीतूनच साकारत असतं. कुणीतरी येऊन माझं कल्याण करेल ही अपेक्षाच खोटी, बेभरोशाची.
कुणीही कुणाचंही कल्याण करायला येत नाही. स्वतःचं कल्याण स्वतःलाच करायचं आहे आणि ते पांडुरंगाच्या नामस्मरणाने. त्याला संपूर्ण समर्पित होऊनच करावं लागणार आहे. आपण आपलं कर्म करत राहायचं, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. गीतेत भगवंतांनी अर्जुनामार्फत आपल्याला हेच तर सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू तुझं कर्म करत राहा. तुला कधी द्यायचं, काय द्यायचं, हे अखेर भगवंतच ठरवणार आहे. पण आम्ही त्या भगवंताकडे नवस करतो, अनेक मागण्या मागतो त्याच्याकडे, पण कल्याण मागायचंच विसरून जातो. आम्ही मागतो भगवंताकडे क्षणिक सुखाच्या गोष्टी. माझी प्रकृती ठीक होऊ दे, मला नोकरी मिळू दे, मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू दे, असं किती आणि काय काय. कितीतरी गोष्टींची, कितीतरी मागण्यांची सतत यादीच तयार असते आमची. पण खरं कल्याण आहे ते पांडुरंगाशी एकरूप होण्यात. आपण मागूया भगवंताकडे, हे भगवंता तुझ्याशी तादात्म्य पावण्याची शक्ती, तुझ्याशी एकरूप होण्याची शक्ती आम्हाला दे. म्हणजे आमच्या ठाई मांगल्याचा विचार कायमचा राहील, कायमची प्रसन्नता निर्माण होईल आणि ही प्रसन्नताच आम्हाला शक्ती देईल, ज्यामुळे कल्याणकारी जीवनाकडे आमची वाटचाल सुरू होईल. आमच्या मनातले सारे विषारी विचार, सारा अविवेक यात जळून भस्म होईल आणि नामाने चिंतलेलं कल्याणकारी जीवन जगणं आम्हाला सहज शक्य होईल. कितीतरी मोठी शिकवण या संत शिरोमणीने या एकाच अभंगातून आपल्याला दिली आहे. हा एक अभंग जरी आपण जगू शकलो तरीही पूर्णता म्हणजे काय, ब्रह्मानंद म्हणजे काय, आत्मिक आनंद म्हणजे काय, प्रसन्नता म्हणजे काय, मांगल्य म्हणजे काय, पावित्र्य म्हणजे काय, याचा साक्षात्कार आम्हाला होईल, याची अनुभूती आम्हाला येईल. अहो, देव सदेह भेटत नसतो. तो भेटण्यासाठी मनाची हीच शक्ती उच्चतम पातळीवर न्यावी लागते आणि तेव्हा होणारा ब्रह्मानंद म्हणजेच साक्षात ईश्वराचं भेटणं. तो पांडुरंग जसा नामाला भेटला, नामाने त्याच्या मुखी नैवेद्य भरवला, तसाच तो पांडुरंग तुम्हा आम्हालाही भेटेल. आमच्या मनातले शत्रू, अहंभाव, कल्पना, विलास हे सारं काही जळून खाक झालं की ते पवित्र मन पांडुरंगाशी आमची भेट नक्कीच घडवेल. मग करूया नामस्मरण आणि नामाने केलेला हा उपदेश ऐकून अंगीकारूया, कारण तुम्हा आम्हाला कल्याण हवंय. ते मिळेल पांडुरंगाच्या नावात. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.